आपल्या देशात मला जगण्याचा अधिकार आहे का? अर्थात तो कायदेविषयक आहे का? हो, आपल्या देशात आपल्याला जगण्याचा अधिकार आहे. नमस्कार. काल आपण भारतातील महत्त्वाचे कायदे आणि कायदेविषयक तरतुदी ह्याविषयी चर्चा केली होती आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की आपण काही तरतुदी आणि कायदे याची विस्तृत अशी माहिती देणार आहोत. तर त्यापैकी आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाचं आर्टिकल 21. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आर्टिकल 21 हे राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाचं आर्टिकल आहे. तर ते कसं ते आपण पाहूया. आर्टिकल 21 सांगतं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं रक्षण. म्हणजे जे कोण जीवित आहेत त्यांचं आणि त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण व्हावं हा त्याचा मूलभूत अंग आहे. कोणत्याही व्यक्तीला योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया जीवित अथवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करता येणार नाही हे प्रामुख्याने आर्टिकल 21 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या कलमाचं वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिकांसाठी मर्यादित आहे. पण कलम 21 खाली जे काही अधिकार उपलब्ध आहेत ते मूलभूत अधिकार भारतात जे राहतात त्या सर्वांना आहेत. म्हणजे याचा फायदा भारतातील कोट्यावधी जनतेला झालेला आहे. बरं, हा जो काही 21 कलम आहे त्याचा फायदा जसा सर्वांना होतो, म्हणजेच त्याचबरोबर आता आपण जर असं म्हटलं की परदेशी नागरिक भारतात येऊन राहतात त्यांच्यासाठी तो आहे का? हो, काही अंशी तो त्यांच्यासाठी देखील आहे. आपल्याला बहुतेक वेळा असं ऐकण्यात आलं असेल की आपण जे कोणी वकील आहेत किंवा कायद्याचा अभ्यास केलेला आहे किंवा सामान्य जनतेला देखील माहीत आहे की मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा खटला खूप चालला होता आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 21 चा उल्लेख केलेला आहे. तर पाहूया थोडक्यात तो काय प्रकार आहे. मनेका गांधींचा पासपोर्ट ताब्यात घेतला आणि राष्ट्रीय आणीबाणी संपल्यानंतर लगेचच मनेका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला सुरू झाला. 1977 मध्ये एका व्याख्यानासाठी मनेका गांधी यांना परदेशी जायचं होतं. त्याच वेळी त्यांना एक पत्र मिळालं की त्यात असं म्हटलं होतं की जनहिताच्या संरक्षणासाठी पासपोर्ट ऍक्ट 1967च्या कलम 10(3)(c) प्रमाणे भारत सरकारने मनेका गांधी यांचा पासपोर्ट ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. ह्या आदेशामागे नेमकी काय कारणे होती हे जाणून घेण्यासाठी मनेका गांधींनी विनंती केली. पण त्यावेळेस शासनाने सर्वसाधारण जनतेच्या हिताचे ते नाही असे सांगून ती विनंती नाकारली आणि त्यानंतर मनेका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला चालवण्यात आला. तर त्याची विस्तृत माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल. तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे लगेच येऊया. तर आर्टिकल 21 मध्ये आपल्याला मुख्यत्वे काय काय अधिकार आहेत त्याविषयी आता आपण जरा चर्चा करूया. आर्टिकल 21 प्रमाणे नमूद केलंय की जीवन म्हणजे केवळ जिवंत राहणे नाही, त्यामध्ये उपजीविकेचा अधिकाराचाही समावेश होतो. म्हणजे तुम्ही जिवंत राहायचे, पोटासाठी काही कमवायचे त्याचे देखील अधिकार आहे, त्याचा देखील समावेश आर्टिकल 21 मध्ये होतो. आता प्रत्येकाला त्याचं खाजगी आयुष्य जपण्याचा अधिकार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते एखाद्याचा फोन वगैरे रेकॉर्डिंग करणे, पण राईट ऑफ प्रिव्हसी म्हणजे खाजगीपणाचा अधिकार त्याच्यानुसार नागरिकांचे फोन टॅप करणे हा म्हणजे आर्टिकल 21चं उल्लंघन आहे. कुणी कुणाचाही फोन टॅप करू शकत नाही. बरं, एखाद्या व्यक्तीवर काही आरोपपत्र दाखल केले, त्याचा खटला सुरू न करता त्या व्यक्तीला दीर्घकाळ खूप वेळ तुरुंगात ठेवणे हे म्हणजे आर्टिकल 21चं उल्लंघन आहे.
खटला लवकरात लवकर चालवावा हा देखील तुम्हाला आर्टिकल 21च्या अंतर्गत येणारा अधिकार आहे. बरं, ह्या आर्टिकलचे अधिकार कैद्यांना देखील आहेत. जे कैदी तुरुंगात आहेत त्यांचं जर काही शोषण होत असेल तर ते आर्टिकल 21च्या अंदर शोषणाविरुद्ध दाद मागू शकतात. बरं, दुसरं महत्वाचं म्हणजे परदेशी प्रवास करण्याचा अधिकार नागरिकांना आहे आणि त्यांचा पासपोर्ट अमर्यादित कालावधीसाठी जप्त करता येणार नाही. समोर आलेल्या रुग्णावर उपचार करणे हे डॉक्टरचं जसं कर्तव्य आहे त्याप्रमाणे आर्टिकल 21 नुसार रुग्णालयामध्ये जो रुग्ण समोर आलाय त्याच्यावर उपचार करायचा आणि कायदेशीर प्रक्रियेची वाट पाहायची नाही. कायदेशीर प्रक्रिया ही नंतर केली तरी चालते, हे देखील आर्टिकल 21 मध्ये येतं. आणि अशा प्रकारचे बरेचसे निर्णय न्यायालयामध्ये आर्टिकल 21च्या अंतर्गत दिलेले आहे. आणि विशेष बाब म्हणजे संसदेने राज्यघटनेत वेगवेगळे बदल गेल्या 75 वर्षात जरी केले असले तरी आजही 21 कलम मध्ये आर्टिकल 21 मध्ये एकही सुधारणा अथवा बदल संसदेने केलेला नाही. 2010 मध्ये काही गोष्टी राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्या अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर मित्रहो, अशा प्रकारे ही होती आर्टिकल 21ची विस्तृत माहिती, ज्याला आपण जगण्याचा अधिकार म्हणतो, राईट टू लिव्ह असं म्हणतो. तर ह्याविषयी आपणाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही विचारावंसं वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण नक्कीच विचारू शकता. आणि तुम्हाला मी नेहमी सांगितलंच आहे, काहीही झालं तर जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. पण हे कधीच विसरू नका, तर तुम्ही कायद्यात राहाल ना तरच फायद्यात राहाल. धन्यवाद.